नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी ते राजनगाव शेनपूजे येथे पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला मोठ्या प्रमाणात कामगार वर्गातील नागरिकांनी 600च्या वर नागरिकांनी या उपचाराचा लाभ घेतला। तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करून श्रेष्ठ दान म्हणत रक्तदानही केले। आपणही रक्तदानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दीपक बडे यांनी केले आहे। राजनगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचं मोठ्या प्रमाणामध्ये औषध वाटप शस्त्रक्रिया कसं प्रमाण करता येईल या हिशोबाने घेण्यात आलेले दीपक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली काय सांगाल? आज रांजणगाव शेनपूजे येथे आज आणि उद्या म्हणजे 30 तारीख आणि 1 जुलै अशा 2 दिवसामध्ये परिसरातील इमारत बांधकाम कामगारांसाठी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या माध्यमातून मोठं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व तपासण्या त्यानंतर औषधी आणि शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहेत। काय असतं या पावसाळ्याच्या या पहिल्या महिन्याच्या कालखंडामध्ये व्हायरल जास्त असतं, डेंग्यू मलेरियासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते आणि या ठिकाणी रक्ताची तपासणी करून जवळपास 16 वेगवेगळ्या तपासण्या यामध्ये होतात आणि जे आपण प्रायव्हेटमध्ये जर तपासणी केली तर 7,000 रुपयापर्यंत खर्च येतो, परंतु या ठिकाणी मोफत इमारत बांधकाम कामगारांसाठी ही सुविधा आमदार प्रशांत बमसाहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे। या ब्लडच्या सॅम्पलमधलं ज्यावेळेस रिपोर्ट्स येतात तर या रिपोर्ट्समध्ये कुठल्याही प्रकारची जर आजार किंवा कुठल्याही प्रकारचं HB कमी असेल किंवा इतर काहीही प्रॉब्लेम असतील तर या सगळ्यावरती निदान करण्यासाठी ज्यांना लागणारी गोळ्या औषधे असतील किंवा काही शस्त्रक्रिया असतील तर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी करण्यात येतात। या वाळूज परिसरामध्ये 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये या इमारत बांधकाम कामगारांना अगदी थंडी ताप OPD सह सगळा इलाज सगळे औषधी आणि शस्त्रक्रिया मोफत या ठिकाणी करण्यात येत आहे। आज एक जन आरोग्य कार्ड या ठिकाणी बनवून दिलं जातं आहे आणि या कार्डवरती एका कुटुंबातील एका व्यक्ती जर नोंदणीकृत कामगार असेल तर पूर्ण कुटुंब याचा लाभ घेऊ शकतं। तसंच या ठिकाणी गार्नियरच्या माध्यमातून जे आपण हेअर कलर करतो, केस काळे करतो, त्याच्यासाठीचाही कॅम्प मोफत या ठिकाणी ठेवण्यात आला। महिलांनी खूप जास्तीचा लाभ या ठिकाणी घेतला। 500 ते 600 महिलांनी आपले केस या ठिकाणी कलरफुल केले आणि भव्य रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं। बऱ्याच लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा आपलं ब्लड डोनेशन या ठिकाणी केलेलं आहे। मी परिसरातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की हे शिबिर उद्या 1 जुलैला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू आहे। जे नोंदणीकृत लाभार्थी या ठिकाणी असतील इमारत बांधकाम कामगारांचे त्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि परिसरामध्ये इतरही सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवावा। आमदार प्रशांत बमसाहेबांच्या वतीने गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सर्कल वाईज ही कॅम्प घेण्यात आली आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून रांजणगाव शेनपूजे इथे हा कॅम्प आम्ही आयोजित करून घेतला। त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 600-700 लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या लाभ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मी सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर, त्याच्यामध्ये किती शेनपूजे परिसरामध्ये 3000 बांधकाम कामगार हे नोंदित कामगार आहेत आणि 3000 एका कुटुंबात जर 4 लोक जरी पकडले तर जवळपास 12,000 नागरिक या परिसरातले या सगळ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत। तसेच इतर वेगवेगळ्या योजना या इमारत बांधकाम कामगारांसाठी आहे। आरोग्याचे शिबिर किंवा औषध गोळ्या किंवा तपासणी हा एक भाग आहे, परंतु या योजनेअंतर्गत विविध लाभ जसे की मुलांचे स्कॉलरशिप असतील, कुटुंबातील मुलींसाठी लग्नासाठीचे 50,000 रुपये असतील किंवा एखाद्या कुटुंबामध्ये कामगार मयत झाला तर त्याला 2 लाख रुपयाचा विमा असेल, घरकुलासाठी 2 लाख रुपये असेल, असे वेगवेगळे अनेक लाभ या इमारत बांधकाम कामगारांना नोंदणीमध्ये असलेल्या कामगारांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या वतीने मिळवून देण्याचे काम आम्ही ग्रामपंचायत रांजणगाव शेनपूजे म्हणून या ठिकाणी करत आहोत। आज किती जणांना रक्तदान केलंय? आज रक्तदानामध्ये जवळपास एक 20-22 लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि ब्लडच्या तपासणीमध्ये रक्ताच्या तपासणीमध्ये जवळपास 600 महिलांनी विशेषतः या ठिकाणी जास्तीचा लाभ घेतलेला आहे। महिलांमध्ये बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा OPDला पैसे खर्च करणं ही होत नाही आणि काही छोटे छोटे आजार दुखणे महिला अंगावरती काढतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो
की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचे जे कॅन्सर्स वगैरे आहे तिथपर्यंत जातात, तरी काही स्वच्छतेचे काही विषय असतात महिलांचे. पण इथं आल्यानंतर इथं सगळं त्यांचं तपासणी केल्या जाते आणि बारीक बारीक गोष्टी, अगदी हिमोग्लोबिन कमी असलं तर त्याच्यात सुद्धा काय करायला पाहिजे, ते वाढण्यासाठी काय टॅब्लेट्स आणि गोळ्या असतात ते सगळं या ठिकाणी या शिबिरातून दिलं जातं आहे. म्हणून महिलांना खूप चांगल्या प्रमाणे या ठिकाणी लाभ मिळतो. धन्यवाद. शेणपुंजी परिसरामध्ये 3000 बांधकाम कामगार हे नोंदित कामगार आहेत आणि 3000 एका कुटुंबात जर 4 लोक जरी पकडले तर जवळपास 12,000 नागरिक या परिसरातले या सगळ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहेत. तसेच इतर वेगवेगळ्या योजना या इमारत बांधकाम कामगारांसाठी आहे. आरोग्याचे शिबिर किंवा औषध गोळ्या किंवा तपासणी हा एक भाग आहे, परंतु या योजनेअंतर्गत विविध लाभ जसे की मुलांचे स्कॉलरशिप असतील, कुटुंबातील मुलींसाठी लग्नासाठीचे 50,000 रुपये असतील, किंवा एखाद्या कुटुंबामध्ये कामगार मयत झाला तर त्याला 2 लाख रुपयाचा विमा असेल, घरकुलासाठी 2 लाख रुपये असेल, असे वेगवेगळे अनेक लाभ या इमारत बांधकाम कामगारांना, नोंदणीमध्ये असलेल्या कामगारांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या वतीने मिळवून देण्याचे काम आम्ही ग्रामपंचायत राजगाव शेणपुंजी म्हणून या ठिकाणी करत आहोत. आज किती जणांना रक्तदान केलंय? आज रक्तदानामध्ये जवळपास एक 20-22 लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि ब्लडच्या तपासणीमध्ये, रक्ताच्या तपासणीमध्ये जवळपास 600 महिलांनी विशेषतः या ठिकाणी जास्तीचा लाभ घेतलेला आहे. महिलांमध्ये बऱ्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा OPDला पैसे खर्च करणं ही होत नाही आणि काही छोटे आजार दुखणे महिला अंगावरती काढतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचे जे कॅन्सर्स वगैरे आहे तिथपर्यंत जातात, तरी काही स्वच्छतेचे काही विषय असतात महिलांचे. पण इथं आल्यानंतर इथं सगळं त्यांचं तपासणी केल्या जाते आणि बारीक बारीक गोष्टी, अगदी हिमोग्लोबिन कमी असलं तर त्याच्यात सुद्धा काय करायला पाहिजे, ते वाढण्यासाठी काय टॅब्लेट्स आणि गोळ्या असतात ते सगळं या ठिकाणी या शिबिरातून दिलं जातं आहे. म्हणून महिलांना खूप चांगल्या प्रमाणे या ठिकाणी लाभ मिळतो. धन्यवाद. या संदर्भात काय सांगा? आज आपले सर्वांचे लाडके आमदार श्री प्रशांत बंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही बांधकाम कामगार मंडळी आहेत, आपल्याकडे महिला आहेत, पुरुष आहेत किंवा त्यांची मंडळी असेल, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भरपूर महिलांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा यामध्ये सहभाग घेत आहे आणि स्वतःचं चेकअप करत आहे. त्यात रक्तदान शिबिरही ठेवलेलं आहे. आज रक्तदानही भरपूर प्रमाणात आपल्याकडे आज होत आहे. त्याबद्दल रिस्पॉन्सही खूप छान आहे. काही आज म्हणजे तुम्ही हे आज आरोग्य शिबिर आयोजित केलं, याच्यामध्ये जे तपासणी होणार त्यांना मेडिसिन वगैरे फ्री देणार? हो, तुम्ही इथे चेकअप करणार. चेकअप झाल्यानंतर तुम्हाला त्याचे मेडिसिन जे काही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या असतील त्याबद्दल तुम्हाला त्याची मेडिसिनही असं याच्यामध्ये आहे. किती महिलांनी सहभाग नोंदवला आतापर्यंत? कमीत कमी आतापर्यंत 500 महिलांचं चेकअप झालेलं आहे. अजून चालूच आहे, आजही आहे आणि उद्याही आपल्याकडे चेकअप चालू असते. शस्त्रक्रियेची गरज भासली तर पुढचं काय नाही? हो, शस्त्रक्रियेची गरज भासली तर बांधकाम कामगारची जे मंडळी आहेत किंवा ते महिला असतील, पुरुष असतील किंवा त्यांच्या घरातलं कोणीही मेंबर असेल त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया फ्री असेल. ज्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार? नक्कीच मी सांगेल की जे कोणी आपल्या एरियामध्ये MIDC एरिया हा पूर्ण बांधकाम कामगार लोक भरपूर आहेत आपल्याकडे, तर त्यांनी येऊन सर्व चेकअप करावं हीच माझी विनंती आहे. आणि सर्वांनी येऊन चेकअप केल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण आपले मेडिसिन आणि ज्या शस्त्रक्रिया असेल त्यासाठी स्वतः समोर यावं आणि फ्रीमध्ये आपला उपचार करू.